द फिफ्थ अँड फायनल ॲक्ट ऑफ मॅकबेथ कंटेन द स्लीप वॉकिंग सीन. आता दिलेल्या प्रश्नामध्ये द फिफ्थ अँड फायनल ॲक्ट मेन सब्जेक्ट आहे आणि सिंग्युलर फॉर्ममध्ये आहे. जर सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर वर्बसुद्धा सिंग्युलर असला पाहिजे. पण दिलेल्या प्रश्नामध्ये इथे कंटेन एक मुख्य क्रियापद आहे आणि अनेकवचनी रूपात आहे. म्हणून या ठिकाणी कंटेन या क्रियापदाला कंटेन्सने रिप्लेस करावं लागेल. त्यानंतर वाक्याची रचना अशी येईल. द फिफ्थ अँड फायनल ॲक्ट ऑफ मॅकबेथ कंटेन्स द स्लीप वॉकिंग सीन. कंटेनच्या ऐवजी कंटेन्स आला आहे कारण सब्जेक्ट एकवचनी आहे, म्हणून क्रियापदसुद्धा एकवचनी असला पाहिजे. त्यानंतर शब्दार्थ बघू. फायनलचा अर्थ होतो शेवटचा किंवा अंतिम. ॲक्टचा अर्थ होतो कृती किंवा नाटकाचा अंक. त्यानंतर कंटेनचा अर्थ होतो समावेश होणे किंवा निग्रह करणे. त्यानंतर स्लीप वॉकचा अर्थ होतो झोपेत चालणे.